हरिओम. लाओत्सेचा ताओबोध. योगदास श्री जयगणेश जोशी यांचे प्रवचन. विश्वजननी भाग 2. लाओत्से म्हणतो की स्वर्ग आणि पृथ्वी निर्माण होण्याआधी येथे सर्वत्र काहीसे ढगाळ, अस्पष्ट, अंधुक होते. मौन, एकलकोंडे, एकटेच उभे, अपरिणामित, अव्याहत प्रदक्षिणा घालत सर्वांची जननी म्हणण्यास योग्य असे. विश्वजननी आपल्या निर्माणासाठी येथे अनंत वस्तू आणि त्याही विविध आणि वैचित्र्याने नटलेल्या निर्माण करत असते. त्यासाठी ती स्वतः केंद्रस्थानी स्थित आणि स्थिर राहून पवनशक्तीने विश्व स्वतःभोवती सतत अव्याहत फिरवत ठेवते. ती वायुशक्तीने ग्रहगोल तारे यांना त्यांच्या स्वतःबरोबरच महासूर्य, तारे, धूमकेतू यांच्या सभोवती फेरे घेत ठेवते. याच तत्वाप्रमाणे उपग्रह, उपगोल, उपतारे स्वतःबरोबरच आपापल्या ग्रहगोल तारे यांच्या सभोवती फेरे घेत असतात. उदाहरणार्थ, महासूर्य, धूमकेतू इत्यादी स्वतःबरोबरच विश्वाच्या केंद्रासभोवती, विश्वजननी सभोवती फेरे घेत असतात. सूर्य स्वतःबरोबरच महासूर्यासभोवती फेरे घेत असतात. सूर्याच्या पृथ्वी आदी ग्रहमाला स्वतःबरोबरच सूर्यासभोवती फेरे घेत असतात. चंद्रादी उपग्रह स्वतःबरोबरच आपापल्या पृथ्वीसभोवती फेरे घेत असतात. अशा प्रकारे हे विश्व स्वतःबरोबरच आपापल्या केंद्रासभोवतीही फेरे घेत असते. या फेरे घेण्यामुळे त्यांच्यात अनंत वस्तू निर्माण होतात. दही जोरात वर्तुळाकार ढवळले, घुसळले की त्या योगे त्या दह्यामधून लोणी आणि ताक तयार होते. याचप्रमाणे संपूर्ण विश्व अव्याहत स्वतःबरोबरच आपापल्या निर्माणकर्त्यासभोवती गोल गोल फेरे घेत असते. त्यामुळे ते चांगले सतत ढवळून घुसळून निघत असते. त्यात अनंत विविध वस्तू निर्माण होतात. या वस्तूंमुळे ते ग्रह गोल तारे सुसंपन्न होतात. त्यांच्यात अगणित संपत्ती असते. ती महाऔषधी असते, सुपीक असते, कसदार असते. यास्तव पृथ्वीवर काही पेरले तर त्यामधून धान्य उगवते. एक दाणा पेरला तर त्यामधून शेकडो दाणे उत्पन्न होतात. ही वैश्विक किमया लीला आहे. जगज्जननीची काळजी आहे. पृथ्वी स्वतःसह सूर्याभोवती अव्याहत फेरे घेत आहे. ही ताओ सभोवती वैश्विक प्रदक्षिणा आहे. या योगे ती अंतर्बाह्य घुसळून निघते. या सतत घुसळण्यामुळे पृथ्वीमध्ये तिची माती श्रीमंत होते, वैभव संपन्न होते, सुपीक होते. तिच्यातील वायू, तेल, कोळसा, चांदी, सोने, रत्ने, हिरे, माणके इत्यादी खनिज संपत्तीमुळे तिच्यावर वृक्षलता पल्लवी उगवतात. ते सजीवांचे भक्ष्य आहे. वृक्षलता पल्लवींमुळे प्राणवायूची निर्मिती होते. प्राणवायूचा पुरवठा होण्याचा, तो निर्मित होण्याचा हाच एकमेव स्रोत आहे. प्राणवायू सजीवांना अत्यावश्यक आहे. एरवी ते जीवित राहू शकणार नाहीत. या खनिज संपत्तीमुळे पाणी खनिजयुक्त श्रीमंत होते. ते सजीवांचे पेय आहे. या खनिज संपत्तीमुळे पृथ्वी शीतल आहे. त्या योगे येथे सजीव जीवित राहू शकतात. विश्वजननी आपल्या लेकरांची ही अशी मायेने काळजी घेत असते. परंतु तिची लेकरे तिलाच खणून ही खनिज संपत्ती नाश करून विनाशाचा खड्डा खणत आहेत. शब्दजंजाळ. लाओत्से सांगतो की मला त्याचे नाव माहीत नाही, परंतु मी त्याला ताओ असे संबोधन करत आहे. यामधून लाओत्से काही गोष्टी ध्वनित करतो आहे. लाओत्सेला त्याचे नाव माहीत नसले तरी लाओत्सेने त्याला ओळखलेले आहे, जाणलेले आहे. हे फार फार मोलाचे आणि अतिमहत्त्वाचे आहे. समोरून कोणी येत असतो आणि आपण मित्राला सांगतो की हा समोरून येत आहे ना, त्याचे मला नावगाव माहीत नाही, परंतु तो एक फार मोठा योगी आहे. संधी मिळाल्यास त्याचे प्रवचन आवर्जून ऐक. किंवा एखाद्याचे नाव माहीत नसले तरी त्याला पाहून सांगितले जाते की तो फार लफंगा आहे, त्याच्यापासून सावध राहावे हे उत्तम. नावगावाला महत्त्व मुळीच नाही. आकलनाला, जाणण्याला, उमजण्याला सारे महत्त्व आहे. नावगाव व्यवहाराची सोय आहे, परंतु त्याहीपेक्षा सत्य व्यवहार जाणण्याला महत्त्व आहे. परंतु मानवाने शब्दजंजाळ निर्माण केले आहे.
त्याला ओंकारामधून स्वरशब्दांचे ज्ञान झाले. त्याने त्याच्या बुद्धीचा उपयोग करून त्यामधून संगीत आणि भाषा तयार केली. तिची लिपी तयार केली. पृथ्वीवरील निरनिराळ्या प्रदेशी तेथील प्रगत मानवांनी आपापल्या परी संगीत, भाषा, लिपी तयार केल्यामुळे प्रदेशांप्रमाणे त्यात विविधता आहे. त्यायोगे तो आपापसात विचाराचे आदानप्रदान करू लागला. त्यासाठी निरनिराळ्या प्रदेशातील लोक अशा विविध भाषा, लिपी, संगीत शिकत आहेत. त्याने जगातील विविध वस्तूंना ओळखण्यासाठी, लक्षात राहण्यासाठी निरनिराळी नावे दिली. प्रदेश, विविध वृक्ष, लता, पल्लवी, पशु, पक्षी, किडे, मुंग्या इत्यादींना त्याने निरनिराळी नावे दिली. ही नावे एकाच प्रकारच्या जथ्याला, जातीला, समूहाला दिलेली आहेत. परंतु मानवासाठी मात्र त्याने प्रत्येक मानवाला निराळे नाव दिले. अशा प्रकारे येथील सृष्टीला शब्दांच्या जंजाळात अडकवून मानव धन्य झाला. याचा परिणाम म्हणजे एखाद्या सजीव किंवा निर्जीव वस्तूचे नाव माहीत झाले की मानव असे समजू लागला की त्याला ती वस्तू माहीत आहे. समोरून काळू आला की बाळूचा मित्र म्हणू लागला की हो, मी त्याला ओळखतो, त्याचे नाव काळू आहे. नाव माहीत असणे म्हणजे ओळखणे नव्हे, जाणणे नव्हे. परंतु नाम महात्म्य व्यवहारासाठी अति उपयुक्त असल्यामुळे त्याला फार महत्त्व आले. नावामुळे चिमणी माहीत आहे असा समज होऊ लागला. वास्तवात आपल्याला चिमणीबद्दल काय माहिती आहे? काही माहिती नाही. हीच गोष्ट प्रत्येकाबाबत झाली. या पार्श्वभूमीवर लाओत्से जे सांगत आहे ते फार महत्त्वपूर्ण आहे. तो सांगतो की मला परमात्म्याचे नाव माहीत नाही, तरीही मी त्याला ओळखतो. जाणण्यासाठी नाव माहीत असणे गौण आहे. वस्तूची उपयुक्तता माहीत असणे गरजेचे आहे. त्याचे नाव माहीत नसले तरी चालेल, परंतु मानवाने शब्द जंजाळ निर्माण केले आहे आणि त्याने त्या जोरावर तो ज्ञानी म्हणून मिरवत आहे. हरि ओम.